नमस्कार. तर बिग बॉस मराठी हा शो प्रत्येक घराघरात पोचलेला आहे आणि आता नवनवीन ट्विस्ट म्हणजे शो आता अशा टप्प्यावर आलाय ना, त्यामुळे नवनवीन ट्विस्ट घरात येत राहते. ते आता प्रभू शेळकेंनी केली प्राजक्ता शुक्रेच्या पावरकीची चोरी, घरात नवा राडा आणि वादाची ठिणगी. कलर्स मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठीचे 6वे पर्व सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या घरामध्ये दररोज नवनवीन समीकरणे पाहायला मिळत असून स्पर्धकांमधील चुरस आत्ता शिगेला पोचली आहे. नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो म्हणजे आजचा प्रोमो रिलीज झालाय बरं का. आणि ज्या दिवशी चावी चोरली ना, त्याच दिवशी माहिती होतं की आत्ता भाई राडा फुल ऑन होणार आहे म्हणून. स्पर्धकांमधील चुरस आता शिगेला पोचली आहे. नुकताच या शोचा नवीन प्रोमो समोर आला असून यामध्ये घरामध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. या नव्या वळणामुळे घरातील वातावरण अधिकच तापले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या घरात खेळाला कलाटणी देणारी एक घटना घडली आहे. स्पर्धक प्रभू शेळके याने चक्क प्राजक्ता शुक्रे हिच्या ताब्यातील पावरकी चोरल्याचे प्रोमोमध्ये स्पष्ट होत आहे. प्रोमोच काय, ह्याच्या अगोदरच्या भागात पण आपण बघितलं होतं की प्रभूनं चावी घेऊन कुठं टाकली होती, आधी कुठं लपवली होती, नंतर वरती फेकून दिली होती. आणि हे गुपचूप काम केलेलं फक्त तन्वी आणि प्रभूलाच माहिती होतं, दुसऱ्या कोणाला माहिती नव्हतं. आणि हे खरं आहे बरं का. म्हणजे शोमध्ये ट्विस्ट येतो सगळ्या गोष्टी. पावरकी म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. प्रभूंनी ध्यान ठेवून नेमकं काम केलेलं आहे. घरातील सत्ता आणि महत्त्वाचे अधिकार गाजवण्यासाठी ही पावरकी अत्यंत मोलाची मानली जाते. ही गुरुकिल्ली एक आपल्याकडे असावी यासाठी प्रत्येक स्पर्धक प्रयत्नशील असतो. मात्र प्रभू शेळकेने अत्यंत शिताफीने प्राजक्ताच्या नजरेतून वाचून ही चावी हस्तगत केली, ज्यामुळे संपूर्ण घरात वाद खळबळ माजली आहे. प्राजक्ता शुक्रे ही या पर्वातील एक प्रबळ स्पर्धक मानली जाते. हिच्या हातातील ही शक्ती हिरावून घेतल्यामुळे तिच्या खेळावर आणि घरातील तिच्या स्थानावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रभूने केलेल्या या चोरीमुळे केवळ प्राजक्ताच नव्हे तर घरातील इतर सदस्यही थक्क झाले आहेत. आणि आपण त्या प्रोमोमध्ये बघतोय सुद्धा, सगळे त्या प्रभूवर तुटून पडतायत, त्याच्यावर चोरीचा आळ किंवा तू चोरटाय, तू कुपोषित आहे किंवा असं काय काय बरंच त्याला बोललं जातंय, किंवा तुझ्यात हिंमत नाही काय वगैरे असं सगळं प्रोमोमध्ये बोललं जातंय. आणि चक्क रोशन तर त्याच्या अंगावर धावून जातोय. म्हणजे रोशनचा ह्याच्यामध्ये इतका हाय लेवलला जाण्याचं काहीही कारण नाही आहे बरं का. तरी पण रोशन काय इतक्या हाय लेवलला जातोय काही समजत नाही. या घटनेनंतर प्राजक्ता आणि प्रभू यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचेही चित्र दिसत आहे. या कृत्यामुळे आता बिग बॉसच्या घरातील गटबाजी आणि खेळाची रणनीती पूर्णपणे बदलणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. प्रभू शेळकेची ही खेळी त्याला येणाऱ्या काळात फायद्याची ठरेल की यामुळे तो अडचणीत येईल हे पाहणे औत्सुक्याचे म्हणजे हे पाहणं गरजेचं आहे. प्रेक्षकांमध्ये या प्रोमोमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली असून आजच्या भागात नक्की काय घडणार आणि बिग बॉसच्या यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. तर आता काय भूमिका घेणार म्हणजे आता एवढ्या पुढं येऊन शो थांबलाय तर मग बिग बॉस काय निर्णय घेणार. आता एवढ्यापर्यंत येऊन पण जर चावी गमावली असेल तर बिग बॉस काय निर्णय देणार की ज्याच्याकडे चावी असेल त्याला सगळे पावर मिळतील म्हणून. आणि भाई प्रभूने काय डोकं लावलं आणि काय लक्ष ठेवून ती चावी उडवली म्हणले, म्हणजे चावी ती घेतली त्यांनी. आणि खरंच प्रभू गेल्या आठवड्यात पण मस्त खेळलाय आणि खरंच प्रभूला सपोर्ट करा. जरी तो लहान असला तरी पण तो खूप छान पण खेळतोय. आणि तन्वी आणि प्रभू खूप छान, दोघांचा बॉन्ड आहे, खूप छान वाटतायत वगैरे दोघं जण. आणि आत्ता घरातले सगळे प्रभूवर तुटून पडत असतील. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा भाग बघायला विसरू नका. आजचा भाग मस्त आणि
इंटरेस्टिंग होणार आहे. ज्या टायमिंगला प्रभूने चावी चोरली ना, की म्हणजे प्रभूने चावी घेतली ना, त्याच टायमिंगला आम्ही तर फुलून हसत होतो की बाई आता राडा होणार, राडा होणार, आत्ता राडा होणार, आता राडा. पण ते कॅप्टन्सी टास्कच्याच टायमिंगला निघतं किंवा त्या कीचा वापर करायला पुढच्याच आठवड्यात येणार असं आम्हाला माहिती झालं होतं. आणि तरी पण त्यांनी ती चावी घेतली, त्यांनी चावी व्यवस्थित ठेवली, म्हणजे कोणालाही अंदाज न लागू देता किंवा कोणालाही न कळता. घरात पण राडा झालेला दिसतोय बराच त्या चावीवर नाही. तर चला, तुम्हाला याच्यावर काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सो धन्यवाद. आणि व्हिडिओ खरंच पूर्ण बघत जावा, कारण मस्तच व्हिडिओच्या शेवटी पण तुम्हाला इंटरेस्टिंग काय गोष्टी ऐकायला मिळतील वगैरे. आणि आजचा प्रभूचा खेळ ह्या आठवड्यातला तुम्हाला कसा वाटला आणि चावी चोरण्याबद्दल प्रभूला काय वाटलं, प्रभूच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जेव्हा प्रभूकडे चावी निघाली ना, तेव्हा अनुश्री कशी हसते वगैरे, तर ते मस्त आजचा प्रोमो बघायला पण, आजचा व्हिडिओ बघायला पण मस्त मजा येणार आहे. आणि आजचा व्हिडिओ नक्की बघा, आजचा प्रोमो नक्की बघा, आजचा भाग नक्की बघा. आणि चला, तुमच्या कमेंट तुम्हाला जे काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला